SY ला होती मुलगी आणि तिला लग्नाला जायचं होतं आणि तिने हेअर स्प्रे कुठला तरी वापरला आणि घरी आली. मग संध्याकाळी केस जेव्हा हे करायला लागली तर तिला केसांमध्ये एकत्र केस चिकटलेले दिसले. मग तिची आई म्हटली की तिच्या डोक्यात जट आहे, ती देवीचं हे असल्यामुळे ती आता कापायची नाही आहे, आपल्याला विंचरायचे नाहीत केस. असं करून जवळजवळ तिने 4 वर्ष ती डोक्यामध्ये जट. मग जेव्हा मी तिच्याशी संवाद साधला तेव्हा तिनं सांगितलं की हे कसं झालं, मला पहिल्यापासून सांग. तेव्हा तिनं सांगितलं की मी हेअर स्प्रे वापरला होता आणि त्याच दिवशी माझ्या डोक्यामध्ये जट तयार झाली. अच्छा, म्हणजे आपण केमिकल प्रॉडक्ट्स वापरतो ते सुद्धा कधी कधी किती घातक असतात आणि त्याचं रूपांतर पुन्हा दुर्लक्ष केल्यामुळे अंधश्रद्धेकडे होतं जातं. पण म्हणजे आता तुम्ही एवढ्या 347 आकडे सांगताय, तर नेमकं जटेचं रूपांतर अंधश्रद्धेकडे जाण्याला काय आणखीन गोष्टी कारणीभूत आहेत असं तुम्हाला वाटतं? लोकांच्या मनामध्ये की जट म्हणजे ही देवीचीच असते असं लोकांच्या मनामध्ये हे असतं. आणि जट आली की मग त्याला कंगवा पाणी काही करायचं नाही, धुवायचे नाही आहेत, मग ती अस्वच्छता वाढत जाते. आणि मग हळूहळू त्याचं म्हणजे की तिला देवीला, एक तर मुलगी असली की तिला देवदासी म्हणून देवीला सोडण्यात येते, कारण तिच्या डोक्यात जट आली, देवी तिला प्रसन्न आहे म्हणजे मग तिला देवीलाच सोडायला पाहिजे, अशा लोकांच्या काही असतात. काही जण काय करतात की यांना गुरु केला जातो किंवा गळ्यामध्ये गेनमाळ प्रकार असतो ती घातली जाते देवामध्ये, म्हणजे की ते देवाचं मंगळसूत्र असतं, देवाबरोबर लग्न लावतात. अच्छा, म्हणजे ते गेनमाळ प्रकार केले त्याची जातात. सुरुवात म्हणजे जट दिसली की हे सगळे प्रकार हे सगळे प्रकार करतात.